1689 छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत. त्याच्या संपूर्ण शौर्याचा जीवन प्रकाश अचानक तिथेच थांबला होता. औरंगजेबाने निर्दयीपणे त्यांचा छळ केला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची प्राणज्योत मावळली. रायगड मुघलांच्या हाती गेला, राजघराण्यात कैदेत गेलं आणि प्रजेच्या डोळ्यात वाहत होते फक्त आणि फक्त अश्रू. आणि एकच प्रश्न सर्वत्र घुमू लागला, आता स्वराज्याचं काय होणार? पुढील 25 वर्षाच्या रणसंग्रामात लपलेला आहे. तोच रणसंग्राम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि पुढे स्वराज्याचं काय झालं हे या प्रत्युत्तर तुम्हाला इथेच मिळणार आहे. संभाजी महाराज गेले आणि मुघलांनी उत्सव साजरा केला. त्यांना वाटलं आता स्वराज्य संपणार, पण स्वराज्याचं बीज इतकं खोल रुतलं होतं की त्याला उपटणं औरंगजेबासाठी अशक्य होतं. छत्रपती म्हणून गादीवर बसले गेले संभाजी महाराजांचे सावत्र बंधू राजाराम महाराज. पण परिस्थिती अत्यंत बिकट होती. औरंगजेबाने स्वतः दक्षिणेत मुक्काम टाकला. स्वराज्याला उखडून टाकण्याचा प्रण करून तो सतत मोहिमा हाकू लागला. त्याच वेळी रायगडावर मुघलांचा ताबा झाला. राजाराम महाराजांना रायगड सोडून दक्षिणेला जिन्नी किल्ल्यावर जावं लागलं. पण याच काळात जन्म झाला छापामार युद्धाचा नवा अध्याय. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासारख्या सेनानींनी मुघलांच्या लाखो फौजांना अक्षरशः धरून काढलं. जिन्नी किल्ल्यावरून राजाराम महाराजांची स्वराज्याचा कारभार सुरू केला. त्यांनी मराठा सरदारांना संघटित करून मुघलांना छळायला सुरुवात केली. एका बाजूला औरंगजेबाचे लाखो सैनिक आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या छोट्या पण धाडसी फौजा. मुघल छावण्या उद्ध्वस्त केल्या जात होत्या, रसद मार्ग तोडले जात होते. औरंगजेबाला वाटलं होतं काही महिन्यातच स्वराज्य संपेल. उलट त्याचे सैन्य धाक धरू लागले, थकवू लागले. स्वराज्य टिकून राहिलं केवळ राजाराम महाराजांच्या चिकाटीमुळे आणि मराठा सेनापतींच्या धैर्यामुळे. दुर्दैवानं 1700 मध्ये राजाराम महाराजांचं जिन्नी येथे निधन झालं. स्वराज्य पुन्हा डळमळू लागलं. पण इथे मराठ्यांना मिळाली नवी ताकद, एक स्त्रीच्या रूपात. राजाराम महाराज गेले, पण सिंहासन रिकामं राहिलं नाही. त्यांची पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. अल्पवयीन शिवाजी द्वितीय यांच्या नावाने ताराबाईंनी स्वराज्याचा कारभार हाती घेतला. एक स्त्री पण सिंहिणी सारखी. ताराबाई स्वतः घोड्यावर बसून सैन्याचे नेतृत्व करत, मराठा सरदारांना एकत्र ठेवत आणि औरंगजेबाच्या लाखो सेनेला थोपवून धरत. औरंगजेबाच्या मोहिमेला आता 12-15 वर्ष झाली होती, पण स्वराज्य कोलसेना. ताराबाईच्या पराक्रमामुळे मराठ्यांनी दक्षिणेतच नव्हे तर मध्य भारतात, गुजरात, कर्नाटक इथपर्यंत मोर्चे काढले. औरंगजेब आता म्हातारा झाला होता. त्याला जाणवू लागलं होतं की हा मराठ्यांचा नाश कधीच होणे शक्य नाही. आणि अखेर 1707 मध्ये औरंगजेब देखील मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढसाढसा ढासळू लागलं आणि स्वराज्याला नवीन भविष्य दिसू लागलं. म्हणूनच इतिहास म्हणतो की ताराबाई नसत्या तर कदाचित स्वराज्य संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपलं असतं. औरंगजेब मेल्यानंतर नवा बादशहा बहादूरशाह झाला. त्याने एक वेगळी खिळी केली. त्याने कैद असलेले शाहू महाराज संभाजी महाराजांचे पुत्र याची सुटका केली. शाहू महाराज परत महाराष्ट्रात आले, पण इथे गादीवर आधीच ताराबाईंचा मुलगा शिवाजी द्वितीय होता. असं म्हणतात की या गादीसाठी रक्तरंजित संघर्ष देखील झाला आणि शेवटी शाहू महाराज विजयी झाले आणि छत्रपती म्हणून राज्यकारभार सुरू केला तो शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी पुणे हे नवीन केंद्र निवडलं. ते उदार, व्यवहार कुशल शासक होते. त्यांच्या कारकिर्दीत पेशव्यांनी सत्ता वाढवली. बाजीराव पेशव्याने मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत नेलं. त्याच्या घोडदळाने नर्मदा ओलांडून उत्तरेस धुमाकूळ घातला. माधवराव पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य प्रचंड बळकट झालं. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर उभं राहिलेलं स्वराज्य शाहू महाराज आणि पेशव्यांच्या काळात भव्य मराठा साम्राज्यात रूपांतर झालं. मराठा केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही तर संपूर्ण भारताच्या राजकारणात ते प्रमुख शक्ती बनले होते. म्हणजेच काय तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य अंधारात
बुडालं खरं, पण ते कधीच संपलं नाही. राजा महाराजांनी जे जिवंत ठेवलं, ताराबाई महाराणींनी त्यांना नवी ताकद दिली आणि शाहू महाराजांनी त्याला साम्राज्याच्या उंचीवर नेलं. स्वराज्य म्हणजे एक राजाची सत्ता नाही, तर ते आहे जनतेच्या श्वासातलं स्वप्न, त्याग, बलिदान आणि स्वाभिमानाचा अखंड प्रवास. म्हणूनच आपण आजही गर्जून म्हणतो की हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.